तर मी आहे तुमचं तात्या ब्लॉगर आणि आपण चाललो आज रनिंगला. तर कहून चाललोय थांबा, आपण रनिंग को जाके तुमको बताता हूँ. फिलहाल के लिए तो तुमचा भाऊ आलाय रनिंगसाठी मित्रांनो. तर आता इथून जाणार रनिंग करायला. तर तुम्ही काही बघा टाइम लाईफ्स वगैरे बघा तुम्ही. आता मी तुम्हाला टाइम लाईफ्स दाखवतो मित्रांनो. तर तुला बघा ना यार, तुम्हाला कशाला सांगता. अरे सॉरी मित्रांनो. आपल्याला आता अर्धा तास रनिंग करायची मित्रांनो. मी तुम्हाला काही टाइमलेस दाखवतो. तो दोस्तों मैं आपको पूरा तो रनिंग का क्लिप नहीं दिखा सकता, पर मैं आपको एक बात कहना चाहूँगा. जब मेरी रनिंग खत्म हो जाएंगी तब मैं आपसे मिलूँगा. तो दोस्तों फिलहाल के लिए हमारी रनिंग तो हो चुकी है. अभी घरी जाऊन आता जरा आंघोळ बिंघोळ करू मित्रांनो. तो बेसिकली मित्रांनो तुमच्या भावाची झाली आंघोळ वगैरे सगळं. पण आपको हमको और म्हणजे सगळ्यांना मला एक सांगायचं, मी आंघोळ करून वगैरे पूजा वगैरे केली. आता शेक बनवतो तुम्हाला दाखवतो मी माझा पॉवरफुल शेक. बघा ना यार तुम्ही. अरे सॉरी मम्मी, तुला काय बोलायचं एक माझ्या व्हिडिओ मध्ये? अपने बच्चे की अच्छी बॉडी बनाऊंगी मैं. तर आपण टाकणारे पहिले ड्राय फ्रुट्स सगळं चमच्याने काढून घ्यायचं मित्रांनो. मिक्सर चालू करून घेणार मित्रांनो. मग थोडंसं स्ट्रॉबेरी, मग थोडंसं पीनट बटर आणि थोडंसं दूध, जवळजवळ एक दीड ग्लास दूध टाकले माझे. आपला शेक तयार झालाय मित्रांनो. त्याच्यात आहे 2 ते 3 स्ट्रॉबेरी, 1 केळी, थोडंसं दूध, थोडंसं पीनट बटर म्हणजे 1 चमचा पीनट बटर. आणि आता मी हे शेक पिणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी चाललोय बाहेर. माझा भाऊ आला. हॅपी न्यू इयर भावा. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. अंबानी गुन्ही बघू शकता मित्रांनो, माझा भाऊ घेऊन चालला पोत 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 हट थाड. बघू शकता मित्रांनो, आज किती पाणी जात. बघा गाडी भाई, बघा बघा बघा. अरे काय हॅपी न्यू इयर शेरा. हॅपी न्यू इयर काका. हॅपी न्यू इयर. बाबा हॅपी न्यू इयर. आपका हमारा सबका साल बढ़िया जाए. आणि लवकरात लवकर माझं लग्न हो, माझी अशी अपेक्षा आहे. चला भेटूया नंतर पुन्हा एकदा. आदित्यसाठी दूध घेऊन आलो मी. आदित्यसाठी आपला आदित्य हे सकाळी सकाळी याला कोण घेऊन येतो का? सुबह सुबह 2 मेगापिक्सल का कैमरा ऑन करके हे आपले हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. नवीन वर्ष तो चांगलं जाऊ. तो फिलहाल के लिए दोस्तों मैं अभी मम्मी को छोड़ के आ चुका हूँ बाहर. इधर आपको एक नज़ारा दिखाता हूँ मैं गाय को. इधर गाय माता है एक, बहुत गुस्से से देख रही मेरे को भागना पड़ेगा गाइस. देख ही सकते दोस्तों कितना बढ़िया नज़ारा था दोस्तों. सोन्याचा भाऊ मोने. हॅपी न्यू इयर मा भाऊ. हॅपी न्यू इयर भाई. बघू शकता आपला भाऊ आहे गाइस. क्या विषय? बघू शकता मित्रांनो, तर विषय काय झाला, मी आता जेवण केलं पण नाही का मला बाहेर जायचं जरा देवगिरी कॉलेजला. तर मी माझ्या भावासोबत चाललोय. जेवणाची फुटेज मी तुम्हाला दाखवणं विसरलो, सॉरी मित्रांनो. भेटू बाहेर जाऊन कॉलेजवर. हॅपी न्यू इयर भावा. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर भैया. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर भैया. Nobody believes in you. मसाला पण जमत यार भावा. बघू शकता मित्रांनो, आपण कॉलेजमध्ये जरा हिंडतोय. कहून हिंडतोय आम्हाला माहित नाही. हे शूटर लोक. कार्तिक भाऊ यो आपला भाऊ, यो आपला नवीन भाऊ, यो आपला स्वतः रितेश ठाटे. आणि काय ऐकू राहिले भाई, सोडा. हेलो फ्रेंड, चाय पी लो. तर तुम्ही बघू शकता भावांनो, तुमचे भाई लोक आले रेल्वेमध्ये. मित्रांनो तुमचे भाई लोक आले रेल्वे स्टेशनला. तो काय मत आहे कर भाई? नाही भाई. तो भाई नाही भावा. हे आपले येडे पोरं आहे, कुठं बी कधी घुसून जाते. मग माझं काय म्हणणं आहे की हम लोग जब जाएंगे सामने तो समोर घरी जाऊ. बाय. तो फिलहाल के लिए तुमचा भाऊ आ गया है घर. भावांना आपण घरी तर आलो आहे, पण आता खाणार आहे पनीर. क्योंकि जरा प्रोटीन पण गरजेचं आहे येडे चाळे सोबत. खाना देख सकते हो दोपहर का. तर टाइम झालाय आपला याचा काय म्हणते, जिमच्या पहिलेची मील म्हणते का काय म्हणते, डाएटचा. 2 केळी, 2 खजूर, त्याच्यानंतर 1 चम्मच पीनट बटर आणि 1 ग्लास दूध. तर मित्रांनो तुम्हारा भाई जा रहा है जिम को. फिलहाल के लिए दोस्तों मैं तो आ चुका हूँ जिम के लिए. चलो अभी वर्कआउट दिखाता हूँ मैं आपको. आपण आता घेतो चेस्ट फ्लाय. अप्पर चेस्ट साठी चेस्ट फ्लाय घेतोय आपण आता.
मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता मारली चेस्ट फ्लाय, इसके बाद में मारेंगे हम डंबल प्रेस. Always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow, till I finally prove it. Never listen to the no's, I just wanna keep moving. Keep my head up when I act. तर भाई मित्रांनो तुम्हाला रिस्पॉन्ड लावणं खूप गरजेचं आहे, कारण की नाही का तुमच्या हाताला इंजरी पण होऊ शकते. असंच फिटनेसच्या कॉन्टेंटसाठी तुम्ही मला फॉलो करा. तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण अप्पर चेस्टसाठी चेस्ट फ्लाय घेतलं आणि डंबेल प्रेस घेतलं मिडल चेस्टसाठी. आता आपण परत चेस्ट फ्लाय घेणार आहे. आपण आता लोअर चेस्टसाठी चेस्ट फ्लाय असं घेणार आहे. लोअर चेस्टसाठी घेणार आहे. चेस्टसाठी आपण असं खाली पुश करणार आहे. पहिले आपण अप्पर चेस्टसाठी घेतलं होतं. Head up, that's a fact. Never looking back. I'ma keep myself on track. Keep my head up, staying strong. Always moving on. Feel I don't belong. Tell my thoughts to. तर बेसिकली मित्रांनो आपण आता घेतलं चेस्टची एक्सरसाइज. आता आपण घेऊ डंबल फ्लाय. प्रत्येक एक्सरसाइजचे मी घेतोय 3-3 सेट आणि प्रॉपर फॉर्म आणि टेक्निकमध्ये मारतोय मित्रांनो. आता घेऊ आपण डंबल फ्लाय. No regrets, live with every breath. See my message start to spread, and I had so many dreams. Then you hit. मित्रांनो आपण आता घेतोय श्रग्स, कारण की आपल्याला श्रग्स घ्यायचे. आपण आता डंबल फ्लाय मारले, आता आपण घेऊ श्रग्स. Your teens, life ain't really what it seems. Try to find out. तर मित्रांनो बेसिकली आपण घेतलं चेस्टच्या 3 एक्सरसाइज आणि शोल्डरच्या 2 आणि अजून एक मी शोल्डरची एक्सरसाइज घेणार आहे, पण मला त्या एक्सरसाइजचं नाव नाही माहीत. चला तुम्हाला करून दाखवतो मित्रांनो. What it means, always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow, till I finally prove it. Never listen to the no. तर मित्रांनो आपलं फिलहाल के लिए आगे के ऊपर तो एक्सरसाइज कंप्लीट हो चुकी है. तो आता आपण काय मारणार आहे, आपण नाही का आता हँडस्टँड करूया, जे की कॅलिस्थेनिकचा एक मूव आहे. तुमच्या भावाला थोडीफार कॅलिस्थेनिक पण येते. मग त्याच्यानंतर आपण नाही का त्याच्यानंतर आपण सांगतो तुम्हाला कॅलिस्थेनिकचं करू. I just wanna keep moving. Yeah, I put out all this art, it's my only medicine. Yeah, everything I do, I'm just being genuine. Yeah, I'm sick of being screwed, feel my own adrenaline. Yeah, I do just what I do, and I hope you let me in, yeah. तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण चेस्टचे केलं 3 एक्सरसाइज आणि शोल्डरचे केलं 3 एक्सरसाइज. तर आता आपल्याला याच्यानंतर नाही का मित्रांनो काय म्हणते, जे बेसिक्स आहे, बेसिक्स म्हणजे जे लेग होल्ड आहे, जे प्लँक आहे, आपण जे ॲप्स आहे, ते माझ्या डेली रुटीनमध्ये मी तुम्हाला हळूहळू करून मला जितकी नॉलेज आहे मी तितकं तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर तुम्हाला जर का माझ्यासारखे लेग पाहिजे असतील मित्रांनो, तर ही एक बेस्ट एक्सरसाइज आहे. याला म्हणता म्हणजे म्हणलं मी त्याला काय म्हणता, याला मी शायद से इसको मैं लेग होल्ड बोलता हूँ. तर दररोज तुम्ही जर का 1 मिनटं केले ना, तर तुम्हाला लेगवर इतका भारी प्रेशर येईल ना मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण घेणार आहे ॲप्सचे वर्कआउट, म्हणजे टोटल 3 एक्सरसाइज आणि लास्टला 1 मिनिट प्लँक. आपले सगळे एक्सरसाइज झाले मित्रांनो. आपने को जो है ना अभी क्या करने का, स्किपिंग करने का, म्हणजे दोरीहून उड्या मारायच्या मित्रांनो. तुम बघू शकता मित्रांनो, तुम्हारे भाई ने वर्कआउट स्ट्रेचिंग सब कुछ कर लिया आहे. म्हणजे स्ट्रेचिंगचं आय थिंक मी क्लिप शूट नाही केलं, पण भावांनो आता आपण जाणार आहे घरी. सांगण्याचं मार्ग एवढंच आहे की तुम्ही कशी लाईफ हसत खेळत एन्जॉय करून कसं वर्कआउट करू शकता. लाईफमध्ये सगळं करा मित्रांनो, फक्त नशे पाणी वगैरे नका करू. आणि प्लीज तुम्हाला ब्लॉग जर का आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, माझ्या तात्या ब्लॉगरला फॉलो करा. म्हणजे माझ्या इंस्टाग्रामची ID तात्या ब्लॉगर, तसं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. पण मला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा यार, तुमचा मराठी मित्र यार. चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करतो. बाय.